हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना पवित्र समजला जातो। 11व्या शतकातील श्री बसवलिंग महास्वामींनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हदगाव येथील महादेव मठात बसवलिंग महास्वामी यांच्या संजीवन समाधीनंतर आहे। शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला। शिवाचार्य महाराज यांनी 2 वर्षांपासून महादेव मठामध्ये सामाजिक धार्मिक उपक्रम राबविल्याने महादेव मठ भाविकांचे श्रद्धास्थान निर्माण झाले आहे। शिवाचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्रावण महिन्यामध्ये 11 दिवसीय तपो अनुष्ठान सोहळ्यात आयोजित केला आहे। या सोहळ्याचा प्रारंभ श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरुवात करण्यात आली, तर गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी विविध भागातील महंत गुरुवर्यांसह भक्तिमय वातावरणात सांगता झाली। अनुष्ठान सोहळ्यात संपूर्ण 11 दिवस सकाळी 5 ते 7 गुरुमाऊलींचा एकांतात जप, सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक व सामूहिक इष्टलिंग महापूजा, 10 ते 12 सिद्धांत शिखामणी तत्व अमृत ग्रंथाचे पारायण, दररोज दुपारी 2 वाजता शिवकथा, सायंकाळी 4 वाजता शिवपाठ, सायंकाळी 6 ते 8 एकांतात इष्टलिंग महापूजा या नित्य मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। अनुष्ठानादरम्यान 8 ऑगस्टपासून दररोज दुपारी 2 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवकथाकार प्रेममूर्ती जगदीश आनंद महाराज शास्त्री आळंदीकर यांची श्रीश्राव्य शिवकथा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यावेळी गुरुवर्यासह हदगाव तालुक्यातील महंत भाविक भक्त शिष्यमंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती। अनुष्ठानादरम्यान शिवकीर्तन, भजन, अन्नदात्यांकडून अन्नदान, दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत। AS न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम।